अशा पद्धतीने आपले सगळे मोदक वळून झालेले आहेत। अशा प्रकारे आपले मोदक अगदी छान स्टीम झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला गणपती बाप्पाच्या आवडीचे त्याचे फेवरेट असे टेस्टी उकडीचे मोदक करून दाखवणार आहे आणि हे मऊ लुसलुशीत मोदक कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। मोदकाच्या सारणासाठी मी एक नारळ किसून घेतलेला आहे आणि तो या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि ह्याच बाउलच्या मेजरमेंटने 3/4 कप गूळ मी किसून घेतलेला आहे। थोडी वेलची पावडर घेतलेली आहे, साजूक तूप घेतलेला आहे, इथे थोडे बदाम, काजू आणि पिस्ता याचे स्लाइस करून घेतलेले आहे। मोदकाची उकड घेण्यासाठी मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे बासमती मोदक पीठ आहे। अर्धा कप दूध घेतलंय, थोडं केशर भिजवून घेतलंय, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि 1.5 कप ह्यात पाणी घेतलेलं आहे। सारण बनवण्यासाठी मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यात मी थोडं साजूक तूप घालते। हे थोडं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये हा किसलेला ओला नारळ आहे तो घालूया आणि हे थोडंसं परतून घेऊया। 1-2 मिनिटं ह्याला आपल्याला छान परतायचंय तुपामध्ये आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये किसलेला गूळ घालायचा आहे। हे 2 मिनिटं असं छान परतून झालं की आपण ह्याच्यात गूळ घालणार आहोत आणि हा गूळ वितळेपर्यंत त्याला छान परतून घेणार आहोत। एक 7 ते 8 मिनिटं हे गूळ वितळायला लागतील। आपला जो गॅस आहे तो आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि हे छान मिक्स करून परतत राहायचं आहे। जर आपण हे सारखं परतत नाही राहिलं तर हे खाली चिकटू शकतं, त्यामुळे छान हे परतत राहा। बघा, गूळ हळूहळू वितळायला लागलाय आणि या गुळाचा या खोबऱ्याबरोबर छान असा मऊ पाक पण तयार होतोय। थोडा वेळ आणखी परतूया। हे बघा, आता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि हे छान सारण आपलं मिळून आलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूटचे जे स्लाइसेस आहेत ते घालून घेऊया। याने आपल्या सारणाला खूप छान स्वाद येतो, अगदी शाही उकडीचे मोदक आपले बनतात। हे छान मिक्स करून घेऊया आणि बऱ्यापैकी आता आपलं हे सारण ड्राय होत आलेलं आहे। ह्याला जास्त ओलसर ठेवायचं नाही, थोडंसं ड्राय करायचं, कारण नंतर आपण जे आपले मोदक करणार आहोत ते स्टीमही करणार आहोत। आता ह्यात आपल्याला वेलची पावडर घालायची आहे। वेलची पावडर घालून हे छान अगदी मिक्स करून घ्या। आता उकडीच्या मोदकासाठी आपलं सारण तयार झालेलं आहे। हे आता आपण ताटात काढून घेऊ। सारण मी इथे थंड करत ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची। त्याच्यासाठी आपण ह्या मेजरिंग कपच्या साहाय्याने हे 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्याच कपाच्या अंदाजाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आपण 1.5 कप पाणी घेतोय, कारण हे पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण अगदी व्यवस्थित व्हायला लागतं, तरच उकड छान होते। आणि अर्धा कप मी मेजर करून घेतलेलं आहे दूध, ते मी घेत आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालत आहे आणि ह्यात मी हे जे केशर भिजवून घेतलेलं आहे ते घालत आहे आणि आता हे उकळायला ठेवते। आपण जे दूध, पाणी, केशर मिक्स केलेलं होतं ते असं उकळवून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये दूध आणि केशर आणि तूप घातल्यामुळे आपली मोदकाची जी पारी आहे त्याला छान सुगंध येतो, केशराचा छान कलर येतो आणि दुधामुळे आपल्या मोदकाच्या पारीला खूप छान फ्लेवर येतो। आता आपण ह्याच्यामध्ये ही तांदळाची पिठी घालून घ्यायची
आणि सतत हलवत राहायचं. यात थोडं आपल्याला मीठही घालायचंय चवीपुरतं आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, हे छान असं मिक्स करून घ्यायचंय, घोटत राहायचंय आपल्याला. आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला गॅसची आच कमी करायची आहे, मंद करायची आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून एक मिनिटं थोडी आपण आता वाफ काढून घेऊया. आता आपण ही छान वाफ काढून घेतलेली आहे. आता हे जे पीठ आहे ते आपण ताटामध्ये काढून घेऊया. हे मी पीठ काढून घेतलेलं आहे ताटामध्ये आणि आता ह्या पावभाजी स्मॅशरच्या साहाय्याने आपल्याला हे चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे. गरम असतानाच ही प्रोसिजर करायची आहे, म्हणजे आपल्या पिठामध्ये गुठळ्या होत नाही आणि पीठ अगदी छान मळून होतं. अशा प्रकारे थोडा वेळ आपण पावभाजीच्या स्मॅशरने हे एकत्रित करून घेऊ. त्याला असं छान स्मॅश करत करत एकत्रित करून घ्या, म्हणजे छान असं मऊ लुसलुशीत पीठ मळून होतं आणि हाताला चटकेही लागत नाहीत. आता पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे व्यवस्थित एकत्रित मळून घ्यायचे. बघा, केशर घातल्यामुळे आपल्या पिठाला किती छान पिवळसर रंग आलेला आहे. केशराचा स्वादही छान लागतो याच्यामध्ये. हे छान असं मळून घ्या. अगदी सगळं एकत्रित करून मळत राहा. मोदकाची पारी व्यवस्थित बनण्यासाठी हे जे पीठ आहे ते खूप छान आणि मऊ असं लोण्यासारखं मळणं फार महत्त्वाचं आहे. तरच आपल्या मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित येतात. हे बघा, अशा पद्धतीने ह्याला अगदी 4-5 मिनिटं छान मळून घ्या. अशा पद्धतीने आपलं हे पीठ आता व्यवस्थित मळून झालेलं आहे. चला आता मोदक करायला सुरुवात करूया. अशा प्रकारे आपण आता मोदक करायला सुरुवात करत आहोत. हा मी पिठाचा गोळा करून घेतलाय आणि मोदकाची पारी बनवायची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते. तांदळाच्या पिठात हे मोदकाचं जे पीठ आहे चांगलं बुडवून घ्यायचं आहे आणि पुरीप्रमाणे ही पारी लाटून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे. ज्यांना हाताने पारी करता येत नाही त्यांच्यासाठी ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे पिठाला कळ्या पाडून घ्यायच्यात आणि पारी जवळ करून घ्यायची. मोदक वळताना सारण मध्यभागी व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचंय आणि बाजूने आपल्याला जेवढ्या आपल्याला पॉसिबल होतील तेवढ्या कळ्या पाडून घ्यायच्या. हे पहा, अशा प्रकारे सर्व कळ्या पाडून घेतल्यात, सारण मध्ये ॲडजस्ट केलंय आणि नंतर सगळ्या कळ्या जवळ करून घेतल्या. मग ह्या सगळ्या कळ्या जवळ करत आपल्याला मोदक जॉईन करून घ्यायचे. अशा प्रकारे बघा, तयार झाला आपला अगदी सुरेख सुबक मोदक. असेच आपण आणखी काही मोदक बनवून घेऊया. अशा पद्धतीने आपले सगळे मोदक वळून झालेले आहेत आणि हे मोदक पात्रामध्ये स्टीमरमध्ये मी काढून घेतलेत. हे आता मी स्टीम करायला ठेवते. आपल्याला ह्याला 12 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवर स्टीम करायचे. अशा प्रकारे आपले मोदक अगदी छान स्टीम झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता हे मी नैवेद्याच्या ताटात काढून घेते. अशा प्रकारे आपले सुबक मऊ लुसलुशीत टेस्टी असे बाप्पासाठी मोदक तयार आहेत. ह्यावर आपण साजूक तुपाची छान धार टाकूया आणि बाप्पाला नैवेद्य दाखवूया. तुम्ही पण ह्या मोदकाची रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही कमेंट्समध्ये मला कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. थँक्यू.